तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती. तुम्ही जर शिक्षक भरती यासाठी प्रयास करीत असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची माहिती असणार आहे. कारण पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसाठी ऑनलाईन कामाकरिता प्रशासकीय मान्यता देण्याबाबत एक जी आर आपल्याकडे आलेला आहे. तर हा तुम्ही पाहू शकता, हा आहे तो जी आर. येथे आहे त्या जी आरचा विषय, पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकास ऑनलाईन कामगारिता प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. आणि तुम्ही पाहू शकता हा जी आर महाराष्ट्र शासन शालेय क्रीडा विभागाचा असून हा 14 जानेवारी 2025 म्हणजेच आजचाच असणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा जी आर आता येथे मान्यतेबाबत देण्यात आलेला आहे. इथे आहे याविषयीची प्रस्तावना, की याच्यामध्ये संपूर्ण माहिती येथे दिलेली आहे की कशा प्रकारची प्रस्तावना शासनाकडे जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि त्याच्यावर मग शासनाने त्या प्रस्तावनेवर विचाराधीन कोणते विचार त्यांना घेण्याचे त्यांच्या विचारात होतं त्यावर त्यांनी विशेष चर्चा करून मंत्रिमंडळात एक शासन निर्णय काढलेला आहे. आणि तो शासन निर्णय येथे आहे, तुम्ही पाहू शकता. इथे अशा काही प्रकारे शासन निर्णय याचा दिलेला आहे. तर आता आपण थोडक्यात याचा शासन निर्णय काय आहे हे पाहून घेऊयात. तर पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या ऑनलाईन कामकाजाच्या अनुषंगाने खालील बाबींना कार्योत्तर प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहेत. तर या खालील ज्या बाबी दिलेल्या आहेत त्यांना प्रशासकीय मान्यता ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये अशा काही प्रकारे आहे. अ मध्ये आहे, इथे तुम्ही पाहू शकता, येथे आहे अ. त्याच्यामध्ये असणार आहे अँथॉलॉजी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेशी आयुक्त शिक्षण कार्यालयाने 1 वर्षाचा कालावधीचा करार जो आहे तो केलेला आहे. अँथॉलॉजी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेने पूर्ण केलेल्या 20% कामकाजाच्या अनुषंगाने रुपये 18,57,500 इतका खर्च जो आहे तो झालेला आहे. क मध्ये अशा काही प्रकारची माहिती दिलेली आहे की तलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेने पूर्ण केलेले 80% कामकाजाच्या अनुषंगाने 55,75,500 एवढा खर्च जो आहे तो केलेला आहे. तर पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याच्या ऑनलाईन कामकाजासाठी तलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेस 1 वर्ष अथवा मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या 2 प्रकारातील किमान एक जाहिरात यापैकी जे नंतर घडेल त्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यास मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. ही आहे महत्त्वाची माहिती या प्रदानतेबाबतची. तर इथे तुम्ही पाहू शकता, आता आपण याच्यामधील जी महत्त्वाची माहिती आहे ती पाहिलेली आहे. यासाठी झालेला खर्च कोणत्या कंपनीकडे, याची जी कोणत्या संस्थेकडे हे दिलेलं आहे त्याविषयीची माहिती याच्यात दिलेली आहे. त्याच्यामध्ये पूर्ण खर्च किती झालेला आहे त्याविषयीची माहिती आहे. तर त्याच्या पुढील आता आपण हे पाहूया. त्याचप्रमाणे यासाठीचा खर्च रुपये 68,84,120 रुपये यास देखील मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. तर या मान्यतेच्या अनुषंगाने आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सदर संस्थेशी उपरोक्त कालावधीसाठीचा करारनामा करावा. यात देखभाल परवाना शुल्क, मदत कक्ष, आवश्यकतेनुसार करावयाचे बदल या बाबींचा व इतर सर्व अनुषंगिक बाबींचा समावेश असेल याची दक्षता घ्यावी. तर अशा काही प्रकारच्या बऱ्याचशा सूचना, याच्यामध्ये झालेला खर्च, राबवण्यात येणारे किंवा मान्यता देण्यात आलेली भरपूरशी माहिती याच्यात दिलेली आहे. या PDF मध्ये अशा प्रकारचे 4 पेजेस जे आहेत ते तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तर तुम्हाला जर ही PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही www.maharashtra.com महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळाहून ही PDF जी आहे असेल तशी डाउनलोड करून संपूर्ण माहिती तुम्हाला जर वाचायची असेल तर तुम्ही वाचू शकता. तर ही होती याविषयीची माहिती. अशा काही प्रकारची मान्यता पवित्र पोर्टल शिक्षक भरतीसाठी जी आहे ऑनलाईन कामकाजासाठी देण्यात आलेली आहे. अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा.